नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। आज आमचे प्रदेशाध्यक्ष आम्ही राष्ट्रवादी प्रकाशन केलेलं आहे आणि जनतेला निर्धार आमचा साथ तुमची अशी साथ आणि मला असं वाटतं की शहरातलं वातावरण बघता निश्चितपणानं जनता यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला स्वीकारेल असं माझं मत विषय आपण जो काढला की आपल्याकडे काय प्लॅन आहे आम्ही आमची भूमिका या विकासनाच्या मार्फत त्या ठिकाणी मांडलेली स्वतः मुख्यमंत्री महोदयाने सांगितले की 70 वर्षामध्ये घाणीचं साम्राज्य या शहरामध्ये झाले। मुख्यमंत्री महोदयाचं आव्हान स्वीकारून घाणीचं आणि डासाचं साम्राज्य आम्हाला दूर करायचं आणि बारामतीच्या पिंपरी चिंचवडच्या आणि नागपूरच्या जगभरातून हिंद की चादर या कार्यक्रमासाठी शीख बांधव नांदेडला दाखल होत आहे। महापालिकांच्या निवडणुका आहेत, एकमेकांचे आरोप प्रत्यारोप ह्या गोष्टी ह्या बाजूला ठेवून त्यांच्यासाठी काही प्लॅन आहे का जेणेकरून येणाऱ्या शीख बांधवांचं स्वागत करता येईल? ह्या सगळे ऋषी बाजूला ठेवत निवडणुकीचा विरोध नांदेडमध्ये एखादा कार्यक्रम होणं आणि तिथे येणाऱ्या सगळ्यांची ही आपली संस्कृती आहे। सगळे पक्ष सगळे मतभेद विसरून येणाऱ्या सगळ्यांचं स्वागत करतील। त्यांची व्यवस्था कशी नांदेड शहरात करता येईल, नांदेडचं नाव कसं उज्ज्वल होईल याच्यासाठी त्यांचाही प्रयत्न राहील, आमचाही। राष्ट्रवादीकडून कोण नेते येणार आहेत इथे सगळे? आज आदरणीय सुनील तटकरे साहेब या ठिकाणी येऊन गेले, महिलाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर येऊन गेले, 11 तारखेला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब येत आहेत, 12 तारखेला महिला बाल विकास खात्याच्या मंत्री आदित्यताई तटकरे येत आहेत। आणखी जसे कार्यक्रम येतील त्या पद्धतीने करू, परंतु आज जिल्ह्यामध्ये म्हणजे महानगरामध्ये आदरणीय अब्जावकर साहेब आहेत, माझ्यासोबत कोकणा साहेब आहेत, घाटे साहेब आहेत, आंबर्डे साहेब आहेत, आंबे साहेब आहेत, गोजेगावकर साहेब आहेत, आमचे अध्यक्ष आहेत आणि सगळेजण मिळून एक टीम म्हणून या ठिकाणी काम करतो। दक्षिणेत युती आहे, उत्तरेत युती नाही, अशा प्रकारची चर्चा फार जोरात सुरू आहे। ही गोष्ट आहे ना, चर्चेला वाव आहे म्हणून कोणी चर्चा करते, दोन्ही ठिकाणी युती व्हावी असा आमचा प्रयत्न झाला, परंतु आम्हाला त्यात यश मिळालं नाही। नांदेड दक्षिणचे आमदार आणि भोंडारकरांनी शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांनी दक्षिणसाठी सहमती दर्शवली। 33 पैकी 17 जागा राष्ट्रवादी लढते, 16 जागा शिवसेना लढते। उत्तरमध्ये आम्हाला जिथं शक्य असेल तिथं आम्ही उमेदवार दिले आणि तिथं आमचे मैत्रीपूर्ण लढतात। अशोक चव्हाण म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस सोबत देखील आमची चर्चा झाली, परंतु राष्ट्रवादीकडून अशा प्रकारची काही प्रतिसाद मिळाला। आम्ही कोणालाही खोटं बोलण्याचं नाही। प्रदेश आमचे महानगराचे अध्यक्ष ओमप्रकाशजी कोकणा यांनी दोन्ही पक्षाकडे प्रस्ताव दिलेला होता। शिवसेनेच्या सगळ्यांसोबत म्हणजे बालाजीराव कल्याणकर यांच्यासोबत सुद्धा चर्चा झाली, पण त्याने अतिशय नम्रपणाने सांगितलं की मी असा विकास केलेला आहे, मला स्वतंत्र लढण्याची इच्छा आहे। शेवटी निर्णय हा त्यांना घ्यायचा आहे। दक्षिणचे आमदार आणि हेमंत पाटलांनी सांगितलं की तुमच्यासोबत लढायचं आहे, जिथं शक्य असेल तिथं आम्ही एकत्र बसतो, जिथं शक्य नाही तिथं। सर, सत्ता स्थापनेदरम्यान महायुतीला जर एकत्र यायची वेळ आली तर तुम्ही महायुतीसोबत राहणार आहात का? शेवटी हा निर्णय राज्यस्तरावर जर झाला आणि आमच्या नेत्यांनी कशा पद्धतीनं दिला, पण मला असं वाटतं की ही वेळ येणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना भूमंडळामध्ये अशोक चव्हाण असं म्हणतात सभेमध्ये की माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांचं दुकान चालत नाही। दुसरी गोष्ट अशी, मला जे सोडून गेले त्यांचा सत्यानाश झाल्याचं वक्तव्य त्यांच्या बोलण्यात ते स्वतःचं महत्त्व वाढवून घेण्यासाठी अशोकराव नेहमी सतत नवीन काही नाही। ते जर म्हणत असतील की मी माझ्याला सोडून गेल्याचा सत्यानाश झाला, त्याने अनेकांना करण्याचा प्रयत्न केला, अनेकात यश मिळालं, अनेकात त्यांना अपयश मिळालं आणि ते त्यांच्या अंगावर आलं, अशी परिस्थिती आहे। कोणी कोणाचा सत्यानाश करतो म्हणण्यामुळे होत नाही। याच्या ठिकाणी कार्यकर्ते स्वाभिमानाने जगणारे कार्यकर्ते असं माझं वैयक्तिक मत। ते म्हणाले की लंडनला एक शिवा देण्यासाठी प्रसिद्ध टावर आहे, तसं टावर नांदेडमध्ये काही लोकांना असं आहे की आजार कसं आहे, अशोकरावांना जास्त गोळ्या खायची सवय आहे,
तसं ते प्रत्येक सभेमध्ये मला बोलल्यावर गोळी घेतात. ते मला घेतल्याशिवाय गोळी त्यांची काम करत नसेल असं कोण्या डॉक्टरनं सांगितल्यामुळं कदाचित ते प्रत्येक मीटिंगमध्ये माझ्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय किंवा माझ्यावर बोलल्याशिवाय करत नाही. तो एक त्यांचं महत्त्व वाढून घेण्याचा भाग आहे. त्यांना लकला निकालानंतर गोळ्या वाढतील असं वाटतंय का? आता ते वाढू नये, शारीरिकदृष्ट्या चांगले राहायची भावना आहे, पण निकालामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना जिंकेल याचा शंका नाही. चालू असलेल्या चव्हाण म्हणले एका सभेमध्ये नालीच काय ताजमहल बांधून देतो. आता त्यांनी काय म्हणे त्या सगळ्याच गोष्टीला उत्तर देणं काही आवश्यक नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही जो जाहीरनामा दिलाय, विकासनामा दिलाय, आम्ही जो निर्धार केलाय त्या निर्धाराप्रमाणे काम करेल आणि बारामती, पिंपरी चिंचवड आणि नागपूरच्या धर्तीवर महापालिका करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती याबद्दल काय म्हणतात? आम्ही त्याच्यामध्ये स्पष्ट माझं मनोगत व्यक्त करताना लिहिले की जनशक्ती विरुद्ध धनशक्ती. कारण ज्या ठिकाणी प्रायव्हेट लिमिटेड भाजप आहे, त्या ठिकाणी अशोकराव आहे, तिथं धनशक्तीचं वापर होतोच. अनेक ठिकाणी जनशक्तीने त्यांना हरवले हे देखील आपण बघितलं. लोहा असेल, देगलूर असेल, उमरी असेल, कंधार असेल, अन्य ठिकाणी आमचे किनवटला नगरसेवक निवडून जिथं आले तिथं धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीच्या जोरावर आले. राज्यातील पहिलं उर्दू घर हे नांदेड शहरात झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटन राष्ट्रवादीचे जे नेते आहेत नवाब मलिक यांनी केलेलं होतं काही दिवसापूर्वी. मात्र त्या उर्दू घरची आजची जर अवस्था पाहिली तर फार दयनीय अवस्था आहे. जे पुस्तकं यायला पाहिजेत होतं, ज्या शायरांची त्या ठिकाणी सभा लागायला पाहिजे होता आणि त्याचा उल्लेख कोणत्याही जाहीरनाम्यात दिसत नाही. जाहीरनाम्यामध्ये मी अगोदरही बोलताना प्रेसमध्ये उल्लेख केला की एखाद्या गोष्टीचा उल्लेख राहिला असेल, पण उर्दू घर असेल, दवाखान्याची व्यवस्था असेल, चांगल्या शाळा असतील, या महापालिकेकडून निर्माण करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्या पद्धतीनं उर्दू घरचा विषय आहे त्याच पद्धतीनं नांदेड शहरातील जे रुग्णालय आहेत, म्हणजे जनावरांचे रुग्णालय असतील, महापालिकांच्या शाळा असतील, त्यांची सुद्धा दयनीय अवस्था आहे. त्यांची सुद्धा व्यवस्था करण्याचा राष्ट्रवादीचा प्रामाणिक प्रयत्न आहे. काही ठिकाणी शासनाच्या मार्फत दवाखाने चालवले जातात, तिथेही लक्ष घालू, आणि ज्या ठिकाणी शासनाचे दवाखाने नाहीत तिथं महापालिकेचे दवाखाने स्थापन करण्याचा चालू असलेल्या निवडणुकामध्ये सिडको हाडको पाहण्याचा दृष्टिकोन आपला काय? पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे म्हणजे कशा प्रकारे सीटा येतील तुमच्या आज किती? आमची युती आहे. माझे सर्व सहकारी कामाला लागलेले आहेत. सिडको हाडको मध्ये आपल्याला आव्हान कोणाचं आहे? हा, सिडको हाडको मध्ये आव्हान आपला कोणाचं आहे? आव्हान कोणाचंच नाही आहे. आमचं आव्हान कोणाला आहे ते विचार. आम्ही तिथं जिंकणार आहोत आणि 100% जिंकू.